सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आनंद यात्रा, मनाला आनंद देणारी यात्रा. दिनांक 7 फेब्रुवारी 2020 रोजी सावदा, जिल्हा जळगाव येथील श्री शेखरभाऊ वानखेडे व मित्रमंडळाच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांतील भाविकांनी या यात्रेत आपला सहभाग नोंदवला. भुसावळ जंक्शन येथे सर्वांनी एकत्र जमून यात्रेची सुरुवात करण्यात आली. म्हैसूर वाराणसी एक्सप्रेसने 22 तास प्रवास करून सर्वप्रथम विंध्याचल येथील श्री विंध्यवासिनी धाम येथून यात्रेचा श्री गणेश झाला. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील विंध्याचल हे पावनस्थान. स्टेशनवर उतरल्यानंतर जवळपास 120 प्रवासी वेगवेगळ्या ऑटो रिक्षाने प्रवास करून व्यवस्थापकांनी नियोजित केलेल्या विंध्याधाम गेस्ट हाऊसवर पोहोचलो. एक दिवस अगोदरच येथे येऊन व्यवस्थापकांनी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी योग्य नियोजन करून ठेवले होते. आल्याबरोबर चहा व नाश्त्याची सोय झाली होती व जेवणाची देखील तयारी सुरू झाली होती. बॅगा रूमवर ठेवून चहा नाश्ता उरकून आम्ही गंगा घाटावर निघालो. गंगेच्या घाटावर आम्हाला एका स्वामींचे मार्गदर्शन मिळाले. पांडोदर तीर्थानि कैस्पृष्टानि ते रवे तेन सत्येन देवेशा तीर्थं देहि दिवाकर. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. गंगे तव दर्शनात् मुक्तिः. ओम नमो भगवते श्री सूर्य नारायणाय नमः. गंगे तव दर्शनात् मुक्ति ही. गंगा के दर्शन मात्र से जीवात्माओं को मुक्ति प्राप्त होती है. और पृथ्वी लोक पर जो गंगा महारानी का आगमन हुआ है, ये राजा भगीरथ के द्वारा कठिन तपस्या के द्वारा स्वर्गलोक से भगवान विष्णु के नखचंद्र से निकलकर यह गंगा पृथ्वी पर आई है और सगर राजा के 60,000 पुत्रों का उद्धार किया है. यह गंगा का शिरोभाग उत्तराखंड पड़ता है, जहाँ से उत्तराखंड से अविरल प्रवाहित होते हुए बंगाल की खाड़ी में जाकर समाहित होता है. पृथ्वी लोक पर यह मृत्युदायिनी एवं मोक्षदायिनी गंगा मानी गई. श्री क्षेत्र विंध्यवासिनी देवी. विंध्यवासिनी देवीचे मूळ स्थान उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जवळील विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी आहे. विंध्याचल रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर. गंगेत पवित्र स्नान करून भाविक मातेच्या दर्शनासाठी रेग लावतात. गंगा मातेचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुन्हा रूमवर आलो. तोपर्यंत जेवणाची तयारी झाली होती. गुलाबजाम, डाळ, भात, कट्ट्याची भाजी, पोळी आग्रहाने जेवण वाढलं जात होतं. एकीकडे जेवणाच्या पंक्ती उठत होत्या तर दुसरीकडे देवी मातेच्या मंदिरात वाजत गाजत मिरवणूक घेऊन जाण्याची तयारी सुरू होती. प्रत्येक जण
आपलं घरातलं कार्य समजून हिरिरीने भाग घेत होता. चौदा तालुका रावे जिल्हा जळगाव गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने आपल्या समाजासाठी ना नफा ना तोटा बेसवरती आपल्या या परिवाराच्या लोकांना तीर्थक्षेत्राचा आणि आपल्या कुलस्वामिनी विंध्यवासिनीचा दर्शनाचा लाभ देता यावा म्हणून एक व्यावसायिक यात्रा नसून ती समाजाला आनंद देणारी यात्रा आपण आयोजित करतो. या यात्रेच्या माध्यमातून आपण समाजाच्या भाविकांना कुलस्वामिनी विंध्यवासिनी माता काशी विश्वेश्वर आणि गया प्रयाग विंध्याचल या ठिकाणी नेत असतो. भविष्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये लोकांची अपेक्षा माझ्याकडून आहे की आम्हाला चारीधाम समाजाच्या बांधवांच्या माध्यमातून घडावी आणि खूप काही चांगल्या व्यवस्था आपल्याकडून देण्याचा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करेन आणि आपण या डॉक्युमेंटरी जी फिल्म आम्ही तयार केली आहे त्याचा लाभ घ्यावा जेणेकरून आपल्याला कळेल की आम्ही या माध्यमातून कशा प्रकारे यात्रेचं आयोजन करतो आणि ते आपण बघाल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. जेवणं आटोपली. वाजत गाजत मिरवणूक देवी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी सज्ज झाली. विंध्यवासिनी माता की जय चा जयघोष करत फुगडी खेळत नाचत बागडत मिरवणूक देवी मातेचं मंदिर जवळ करत होती. या ठिकाणाला भौगोलिक महत्त्व देखील आहे. इथेच विंध्य पर्वताची आणि धरतीची भेट होते. 51 शक्तिपीठांपैकी हे पीठ प्रमुख मानले जाते कारण येथे त्रिकोण शक्तिपीठ आहे. पर्वताच्या पायथ्याशी विंध्यवासिनी माता विराजमान आहे तर पर्वताच्या एका बाजूच्या टेकडीवर महाकाली देवी आहे व पर्वताच्या वर योगमाया अष्टभुजा देवी आहे. विंध्य पर्वताच्या परिसरात राहणाऱ्या राक्षसांचा वध करून देवी माता येथे विराजमान झाली. हे स्थान तपश्चर्यासाठी पवित्र स्थान मानले जाते. पार्वतीने देखील इथेच तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले होते व अपर्णा नाव तिला इथेच पडले अशी माहिती मिळते. इथेच भगवान विष्णूंना सुदर्शन चक्राची प्राप्ती झाली होती. विंध्यवासिनी माता की जय चा जयघोष करत मातेचे दर्शन एव्हाना रात्र झाली होती. महाराष्ट्र सुवर्णकार समाजाच्या वतीने मातेच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला. यात्रेतील पहिला दिवस प्रवासातच गेला. दुसऱ्या दिवशी विंध्यवासिनी मातेचे दर्शन व जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. आज तिसरा दिवस उजाडला. विंध्याचल येथील त्रिकोण यात्रेतील 2 कोण बाकी रिक्षाने आम्ही सर्व टेकडीवरील महाकाली मातेच्या दर्शनासाठी निघालो. महाकाली मातेचे मोह दर्शन झाले. दर्शनानंतर शेखर भाऊंनी
मातेच्या या स्थानाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. समस्त दर्शकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम सुवर्णकार समाजाच्या कुलस्वामिनी विंध्यवासिनीच्या भक्तांना मी सांगू इच्छितो की आपल्याला आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे की विंध्यवासिनी ही योगमाया कृष्णाची बहीण त्यांच्या दुर्योधन त्याच्या मामाच्या हातातून जी सुटून आकाशामध्ये गुप्त झाली होती ती विंध्यवासिनी नसून ती अष्टभुजा आहे. आणि कालिंका देवी, या कालिंका देवीला जेव्हा राक्षसांचा संहार या देशामध्ये वाढला होता, ज्या वेळेस त्यांना राक्षसांचा संहार करण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हतं, तेव्हा परमेश्वरांनी या कालिंकाच्या स्वरूपामध्ये शक्तीची प्रागट्य केलं आणि त्या शक्तीला सांगितलं की तुम्ही दैत्याचा संहार करा. दैत्य मारल्यानंतर त्यांचं रक्त जेव्हा खाली पडायचं त्यातून पुन्हा दैत्य जन्माला यायचे आणि कालिंका देवी त्यांना ठार मारून मारून शेवटी थकल्या आणि त्यांनी देवाला सांगितलं मी किती त्यांना मारू. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू त्यांचं रक्त पी. राक्षसाचा त्यांनी संहार केल्यानंतर त्या राक्षसाचा मुंडक डोक्यात धरून करून त्याचं रक्त तिच्या स्वतःच्या शरीरामध्ये प्राशन केलं, त्या तोंडाचं प्राशन केलं आणि ते रक्त खाली सांडलं गेलं नाही. म्हणून तेव्हापासून राक्षसाचं उत्पत्ती कमी झाली. म्हणून या महाकालिका दर्शनाचं अनन्यसाधारण महत्त्व या विंध्यवासिनी यात्रेमध्ये त्रिकोण यात्रेचं महत्त्व आहे. तरी येणाऱ्या सर्व भाविकांच्या चरणी मी विनंती करतो की जेवढं महत्त्व आपण आपल्या विंध्यवासिनीला देतो किंबहुना तितकंच महत्त्व आपण महाकाली आणि अष्टभुजीला दिलं पाहिजे. ही त्रिकोण यात्रा केल्याशिवाय आपली यात्रा पूर्ण संपन्न होत नाही. याची सर्व येणाऱ्या भाविकांनी कृपया दक्षता घ्यावी. बाबाजींनी आपल्याला माहिती दिल्याबद्दल त्यांच्या चरणी सर्वांच्या वतीने मी प्रणाम. पुढचं दर्शन योगमाया अष्टभुजा देवी. विंध्याचल पर्वतावरील वनराईने नटलेला हा सुंदर रम्य परिसर. महापराक्रमी राजा कंस जेव्हा देवकीची 8वी मुलगी समजून तिचं रूप घेतलेल्या योगमायेला उचलून आपटणार तेव्हा ती त्याच्या हातून सुटून वीज होऊन कडाडली. तू मला काय मारणार? तुला मारणारा देवकीचा 8वा पुत्र सुखरूप आहे. एवढे बोलून ती अंतर्धान पावली व विंध्याचल क्षेत्री येऊन विसावली. तीच ही यशोदेची मुलगी कृष्णाची बहीण योगमाया अष्टभुजा माता. विंध्यवासिनी माता, महाकाली माता व अष्टभुजा माता अशी त्रिकोण यात्रा झाली. पुढचा प्रवास प्रयागराजच्या दिशेने लक्झरीने सुरू झाला. श्री क्षेत्र प्रयागराज. प्र म्हणजे विशाल आणि याग म्हणजे महान यज्ञ. सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सृष्टिकार्य पूर्ण झाल्यानंतर पहिला विशाल अश्वमेध यज्ञ येथे केला होता. त्याचं पौराहित्य भगवान श्री विष्णूने केलं होतं, तर भगवान शिव हे या यज्ञाचे यजमान होते. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम येथे असल्याने सर्वाधिक महत्त्व येथील कुंभमेळ्याला मानले जाते. म्हणूनच याला कुंभों राज प्रयागराज असे देखील म्हटले जाते. कुंभमेळ्याच्या संदर्भात अशी माहिती मिळते की देव आणि दानव यांच्याद्वारे झालेल्या समुद्र मंथनातून एक अमृत कुंभ बाहेर पडला. देव आणि दानवांमध्ये त्या अमृत कुंभासाठी 12 दिवस घनघोर युद्ध झाले. त्या दरम्यान आकाशमार्गे झालेल्या युद्धातून कुंभातील काही थेंब जमिनीवर 4 ठिकाणी पडले. ते म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक.
याच कारणास्तव या 4 ठिकाणी दर 12 वर्षातून एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. गंगा मैया की जय, बोलो गंगा मैया की जय. बडे हनुमान मंदिर यमुनेच्या तटावर एक प्राचीन अकबराने बांधलेला किल्ला आहे. त्याच्याच बाजूला हे लेटे हुए हनुमान म्हणजेच झोपलेल्या अवस्थेत हनुमानाचे मंदिर आहे. या संदर्भात अशी माहिती मिळते की हनुमानजी प्रभू श्रीरामाच्या भेटीसाठी अयोध्या येथे निघाले होते, परंतु येथे गंगा तटावर ऋषी भारद्वाज यांचे आश्रम होते. ते तेथे गेले असता त्यांना ऋषी भारद्वाज यांच्याकडून अशी माहिती मिळाली की प्रभू श्रीराम स्वतः येथे येत आहेत. त्यांची वाट बघून बघून हनुमानजींना डोळा लागला. प्रभू श्रीरामाने हनुमानजींची ही निद्रिस्त छबी पाहून वरदान दिले की जो कोणी येथील हनुमानाच्या निद्रिस्त छबीचे दर्शन घेईल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. पुढचा प्रवास सीतामढी. उत्तर प्रदेशातील संत रविदास नगर जिल्ह्यातील हे गाव. हे ठिकाण प्रयागराज आणि वाराणसी या दोघांच्या मध्ये आहे. असे म्हटले जाते की सीतामातेने याच ठिकाणी स्वतःला जमिनीत सामावून घेतले होते. या ठिकाणाला सीता सामाई स्थल म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रवास पितृगया. गयासूर नावाच्या राक्षसाशी युद्ध करतेवेळी स्वतः श्री विष्णू भगवान येथे आले होते व याच ठिकाणी त्यांनी गयासुराचा वध केला होता. भगवान विष्णूचे पाय येथे पडले म्हणून विष्णुपद म्हणून देखील संबोधले जाते. भगवान विष्णूचे पदचिन्ह येथील विष्णुपद मंदिरात आज देखील बघायला मिळते. पिंडदान. असे म्हटले जाते की येथे फाल्गु नदीच्या तटावर पिंडदान केल्याने मृत व्यक्तीस वैकुंठ प्राप्ती होते. पिताजी के सभी पितृ के नाम से पितृ आमंत्रण दक्षिणा श्रद्धा से शक्ति से उसी मन से. येथील पुजारी बच्चू भाऊंकडून आपण या धार्मिक स्थळाविषयीची अधिक माहिती जाणून घेऊ. ते टायमाला गयासूरने वरदान मागितले की महाराज, पूर्वी जे मनुष्य माझ्या अंगात स्पर्श करून वैकुंठाला जातात तो मनुष्य गयावर आल्यावर पिंडदान देतात, त्याला पित्रांना उद्धार व्हायला पाहिजे. भगवान ने सांगितले एवं मस्तू. फिर परत भगवान ने सांगितले तुला और काय पाहिजे. सांगितले महाराज हे क्षेत्र माझ्या नावाने प्रसिद्ध व्हायला पाहिजे. पूर्वी हे देशचं नाव होतं मगध देश. गयासुरांचे बरंच नाव पडले गया. पहिले गया ह्याच्या नंतर गदाधर, तर विष्णूचे नाव पडले गया गदाधर. गया गदाधर जे टायमाला शंख चक्र गदा पद्म विष्णूने धारण केले आहे तो टायमाला विष्णूचे नाव पडले गदाधर. और सांगितले की महाराज मी राक्षस आहे, माझ्या जेवणासाठी काय पाहिजे तर एक पिंड और एक मुंड रोजी पाहिजे. मुंड मतलब एक मनुष्य रोजी चढायला पाहिजे. हे नदीचं नाव आहे फाल्गुनी नदी. हे नदीला पाणी राहत नाही. पाऊस झाले की नदीला पाणी आहे, पाऊस नाही तर नदीला पाणी नाही. श्रवण कुमारच्या आई बापाने श्राप दिला होता कोणाला, राजा दशरथाला. या जसा पाणी पाणी करता मी मरणार आहे तसा तुम्ही भी पाणी पाणी करता मरणार आहेत. तुम्हाला भी मुळेच्या हाताने पिंड पाणी भेटणार नाही. तर जर रामाला 14 वर्षला बनवास झाले, राम निघले बनवासाला फिरना करता, राजा दशरथ राम राम करून प्राणान झाले, लेकिन रामाची भेट झाले नाही. राम जर यात्रेला फिरून फिरून हे गयावर जर पाय ठेवले तर त्यांना स्मरण झाले की हे पित्रांची मुक्ती मिळायची जागा आहे. जर मी पहिला पित्रांना उद्धार नाही करणार तो माझी यात्रा सफल होणार नाही. तर सीता व्हायला सांगले तू नदीचे ते पार बसली सामान मान घेऊन येतो.
राम आले हे पार सामान घेण्याकरता सीतामाईच्या रांगुल उंगुल करून तयार झाले. तर राजा दशरथने आकाशवाणी केले की सीते तू माझी पिंडदान दे. सीतामाईने प्रश्न केले की महाराज पुरुष राहिल्यावर बायकाला पिंड करायचे अधिकार नाही. राजा दशरथने सांगितले की आज जसा पुरुषांनी अधिकार आहे तसा अर्धा अधिकार तुम्हाला भी आहे. सीतामाईने परत सांगितले की महाराज माझी जवळ काही पिंडाची सामान नाही, हळद नाही, कुकू नाही, फूल नाही, तुळस नाही. तर सांगितले की जे वस्तू तुला अगदी दिसणार आहे ते वस्तूला पिंडदान दे. सीतामाई शंकर पार्वतीची पूजा करता रेतीचे गोळे बनवला होता. तो गोळा त्यांना हाताने देऊन टाकले. राजा दशरथ सीतेने आशीर्वाद दिले, अखंड सौभाग्यवती भवा. सीतामाईने सांगितले महाराज आशीर्वाद दिले तो मला मान्य आहे, लेकिन राम येणार आहे तो माझी बरोबर विश्वास ठेवणार नाही. मला साक्षी पाहिजे, गवाह पाहिजे, प्रमाण पाहिजे. साक्षी देणार कोण कोण होता? 5 नदी, गाय, तुळसची झाड, वडाची झाड और 5वां नंबर है बच्चू भाई ब्राह्मण. तो टायमाला मी होता नाही. ज्या राम आले परत हे क्रिया सुरुवात केली तर सर्व पित्रांना आवाहन केले. सर्व पितृ हाजीर झालेत, लेकिन वडील समक्ष आलेत नाही. तर रामाची मनाला दुःख आले की माझ्या सर्व पितृ आलेत, माझी वडील कसाला नाही आले. तर नदीने काही उत्तर दिलेत नाही. नदी जे आहे ते चुप बसली. तर सीतामाईने ह्याला श्राप दिले की आज जसा तुम्ही चुप बसले तसा कायम करता चुपच राहा. दुसरा नंबर आले गायला. गायने भी प्रश्नाची उत्तर तोंडाला दिले नाही, तो बी असं डोकं हलवून दिले. तर डोक हलवायची मतलब काय आहे? अस्वस्थामा नरोबा कुंजरो, हा मी उत्तर आहेत और नामे भी उत्तर आहे. त्या गायला श्राप दिले की तुमच्या शरीराला पूजा होणार आहे, तुमची तोंडची पूजा होणार नाही. गायची पूजा कशी लावतात? सेफ्टीला. तुळसाची झाडाला श्राप दिले की तुम्ही सर्व झाडाचे श्रेष्ठ आहेत, तुम्हाला लोक घरीला पूजनसाठी लावणार आहेत, तर जास्त दिवस राहणार नाही, तुम्ही सुकून जाणार आहेत. तुमचं जास्त उत्पत्ती कुठे होणार आहेत? जे जागेवर घाण मलमूत्र आहेत तो जागेवर तुम्ही जास्त होणार, तुम्ही जास्त वाढणार. हे बघा, हे वडाची झाड आहेत, ह्याचं नाव आहे कल्पवृक्ष. तर तो झाडाने साक्षी केले की नाही सीतामाईने पिंडदान केले आहेत. तर हे झाडाचं नाव पडले सीता सावित्री साक्षी भट. जे बायका लोक भट सावित्रीची पूजा करतात. ब्राह्मणाला श्राप दिले की तुम्ही पोटासाठी खोटं बोलले आहेत, तुम्हाला लाभ भेटणार, मनाला समाधान येणार नाही. गायची पोट और ब्राह्मणची पोट कोणी मनुष्य भरू शकत नाही. तो जसा संसाराला 3 ब्रह्म आहेत, नादा ब्रह्म, अन्न ब्रह्म, पिंड ब्रह्म. नादा ब्रह्म आहेत पंढरपूरला, अन्न ब्रह्म आहे जगन्नाथपुरीला और हे पिंड ब्रह्म आहे. पिंडदान असा 2-4 जागेवर होता, लेकिन सर्व जागेचे वेगळे वेगळे महत्त्व आहेत. काशीला पिंडदान तीर्थासाठी, प्रयागाला पिंडदान हस्तीसाठी और गयेला पिंडदान पित्रांसाठी. त्र्यंबकेश्वरला भी पिंडदान होता, तो नारायण बली नागबली. गोमातेला पिंडदान अर्पण करून पुढचा प्रवास बोधगयेच्या दिशेने सुरू झाला. बोधगया इसवी सन पूर्व 623 मध्ये वैशाखी पौर्णिमेला राजकुमार सिद्धार्थ गौतमांना येथील पिंपळाच्या वृक्षाखाली केलेल्या तपसाधनेतून ज्ञानाची प्राप्ती झाली व पुढे भगवान गौतम बुद्ध या नावाने ते जगविख्यात झाले. या ठिकाणचे मूळ मंदिर व वज्रासनाची निर्मिती मौर्य सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 2-3 शतकात केल्याची माहिती मिळते. याच ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून गौतम बुद्धांनी तपश्चर्या केली होती, म्हणून यास बोधिवृक्ष म्हणून संबोधले जाते. सध्याचा वर्तमान वृक्ष ही या बोधिवृक्षाची 4थी पिढी मानली जाते. या वृक्षालगत मुख्य मंदिर आहे, त्यास
बोधी मंदिर म्हणून ओळखले जाते. देशविदेशातून मोठ्या प्रमाणावर येथे अनुयायी भेट देत असतात. पुढचा प्रवास वाराणसी सारनाथ. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताचं राजचिन्ह घोषित करण्यात आलेला अशोक स्तंभ व अशोक चक्र येथे बघावयास मिळतो. भगवान गौतम बुद्धांनी या ठिकाणी पहिल्या 5 अनुयायांना धर्माचा उपदेश दिला होता. त्याचे स्मरण म्हणून येथे गुप्त काळात धमेक स्तूपाची निर्मिती करण्यात आली. अशोक स्तंभ. मौर्य सम्राट अशोकाने कलिंगशी झालेल्या युद्धानंतर मनपरिवर्तन होऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर इसवी सन पूर्व 272-232 या काळात धर्मचक्र प्रवर्तक घटनेचे स्मारक म्हणून त्याने या स्तंभाची निर्मिती केली होती. पुढचा प्रवास रामनगरचा किल्ला. गंगा नदीच्या किनाऱ्यावर तुलसी घाटाच्या समोर हा रामनगरचा किल्ला आहे. याची निर्मिती इसवी सन 1750 मध्ये काशी नरेश महाराजा बलवंत सिंगने केली होती. या किल्ल्यामध्ये त्या काळातील शस्त्रसाठा म्युझियममध्ये बघायला मिळतो. श्री क्षेत्र काशी. गंगा, वरुणा आणि अश्शी या तिन्ही नद्यांच्या काठावर काशी हे शहर वसले आहे. विंध्याचलप्रमाणे या ठिकाणीही आनंद यात्रेची वाजत गाजत मिरवणूक निघाली. सर्व यात्रेकरूंनी यात्रेचा मनसोक्त आनंद घेतला. गंगेच्या किनाऱ्यावर एकूण 84 घाट आहेत. आनंद यात्रेतील जवळपास 120 यात्रेकरूंनी बोटीतून या सर्व घाटांचे दर्शन घेतले. दशाश्वमेध घाट, मणिकर्णिका घाट, राजा हरिश्चंद्र घाट हे येथील महत्त्वाचे घाट मानले जातात. मणिकर्णिका घाट व राजा हरिश्चंद्र घाटावर सदा सर्व काळ मृतात्म्यांवर अग्निसंस्कार केले जातात. सत्यवान राजा हरिश्चंद्र यांनी स्वप्नात सर्व संपत्ती ऋषी विश्वामित्रांना दान केल्यानंतर त्यांच्या दक्षिणेसाठी या ठिकाणी स्मशान मालक कालू डोमकडे स्वतःला विकून येथे काम केले होते. शेखर भाऊ वानखेडे यांच्या हस्ते आनंद यात्रेतील भाविकांनी रुद्र अभिषेक केला. नमो पन्याय नमः काट्याय जगपरेभ्याय नमो पन्याय. पुढचं दर्शन काशी विश्वेश्वर. गंगा आरती. दररोज सायंकाळी 7 वाजता येथे गंगा आरतीचे आयोजन केले जाते.
कालभैरव मंदिर. बाजीराव पेशव्यांद्वारे या मंदिराचे निर्माण केले गेल्याची माहिती मिळते. काशी विश्वनाथाचे दर्शन झाल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने येथे देखील दर्शनासाठी येत असतात. काल भैरव मंदिर पंडित दीपक दुबे. बाबा काल भैरव का दर्शन करने के लिए काशी में दूर दूर से लोग आते हैं. बाबा विश्वनाथ के दर्शन के बाद या उनसे पहले काल भैरव के दर्शन का अनिवार्य है. काशी में इनकी प्रधानता है कि ये दंडनायक बोले जाते हैं. यहाँ के विश्वनाथ राजा अन्नपूर्णा रानी या काशी कोतवाल कहे जाते हैं. विश्वनाथ मंदिर से 1 किलोमीटर दूर मैदागिन हेड पोस्ट ऑफिस के बगल में बाबा काल भैरव का मंदिर स्थित है. यह मंदिर को बाजीराव पेशवा ने बनवाया था. ये शिव के 11वें रुद्र अवतार है. अब काशी में इनका विशेष महत्व है इनके दर्शन का, पूजन का, क्योंकि बिना इनके दर्शन के काशी में कोई भी फल नहीं है. इनका दर्शन करने के बाद, इनसे आज्ञा लेने के बाद ही यहाँ से कोई भी तीर्थ, कोई भी पूजा संपन्न होगी. काशी के ये प्रधान देवता है. बाबा विश्वनाथ ने इन्हें आशीर्वाद दिया है कि जो भी काशी में आपका दर्शन पूजन नहीं करता, आपको नहीं बचता, उसको हमारे ज्योतिर्लिंग के दर्शन का कोई महत्व नहीं है. ये है बाबा की महिमा. बाबा काल भैरवनाथांच्या दर्शनानंतर शेखर भाऊंच्या वतीने येथील प्रसिद्ध तिन्या चाटचा आनंद घेतला. यानंतर वाराणसी जंक्शन ते भुसावळ जंक्शन असा परतीचा प्रवास सुरू झाला. आनंद यात्रेतील सुखद अनुभवांची शिदोरी घेऊन हसत खेळत 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हे 7 दिवस कसे गेले कळलेच नाही. आनंदी यात्रेवरील बरेचसे क्षण असे लक्षात लागले की प्रत्येक गोष्ट आम्हाला आमच्या मनासारखी आणि चांगली घडली. आमच्या भाऊंचं जे आम्हाला जे सहकार्य किंवा त्यांनी जी व्यवस्था केली, त्यांनी जे आपल्या गावाकडचा जो मेनू ठेवला, प्रत्येक दिवशी आम्ही त्या मेनूची वाट बघायची की किती छान मेनू ठेवला. आणि आमची व्यवस्था त्याच्यामुळे आमचं देवीचं दर्शन फर्स्ट टाइम झालं आणि आमच्या घरात आम्ही असे पहिलेच देवीला आम्ही आलो. प्रत्येकाच्या अनुभवानंतर 14 फेब्रुवारीला असलेल्या व्हॅलेंटाईन दिनाच्या दाम्पत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अशी झाली आनंदाची शिदोरी घेऊन झालेली आनंद यात्रा. धन्यवाद.